विविध मागण्यांसंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी मोर्चा काढला। सेवेत कार्यरत शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळण्यात यावं, BLO SIR सह अन्य अशैक्षणिक कामामधून शिक्षकांना वगळण्यात यावं, शिक्षण संचालकांच्या पदोन्नतीसाठीचे 14 मे 2026चे आदेश अधिक्रमित करावेत, जुनी पेन्शन योजना सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट लागू करावी, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा आदी मागण्या शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आल्यात। याविषयी शिक्षक महासंघाचे राज्य संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ यांनी अधिक माहिती दिली। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतल्या सर्व समन्वय संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी महामोर्चाचा आंदोलनाचा आज पुकारलेला आहे। आज 5 प्रमुख मागण्यासाठी राज्य शासनाला जाग आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनेच्या समन्वयाच्या माध्यमातून अग्र क्रमांकाने TET परीक्षा ही रद्द झाली पाहिजे। शिक्षकांना 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातल्या आणि देशातल्या शिक्षकांना TET सक्तीचा आदेश पारित केलेला आहे। त्या विरोधात राज्य सरकारनं गेल्या वर्षी आम्ही मोर्चा काढून त्यांना रीट पिटिशन याचिका दाखल करण्यासाठी मी मोर्चाच्या रूपानं त्यांना हाक दिली असता शासनानं जाग नाही आल्यामुळं पुन्हा शासनाने वेळोवेळी TET परीक्षा घेतली जात आहे आणि 28 जून 2026 रोजी राज्यात TET परीक्षा घेण्याचा शासनाने परिपत्रक जाहीर केला असता 27 जूनच्या दिवशी पहाटे ठाणे भिवंडी येथे TETचा पेपर फुटला गेला। TET पेपर फुटणारे संचालक की शिक्षण मंत्री ह्या शिक्षण प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं कोट्यावधी रुपये गोळा करण्याच्या कारणानं हा TET परीक्षा शासनाने घेऊ पाहतोय। शेजारी कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू राज्यामध्ये स्वतंत्ररित्या ते परीक्षा घेतली जातात। महाराष्ट्रामध्ये MPSC परीक्षेच्या धर्तीवरती अत्यंत काठीण्य पातळीच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेतात। आमची मागणी अशी आहे, TET परीक्षा जरूर घ्या। पेपर नीट असो TET असो, सातत्याने पेपर फुटला जातो। कोट्यावधीचा रक्कम गोळा करण्याचा ह्या शासनकर्त्याचा डाव आहे, तो हाणून पाडण्यासाठी आज राज्यव्यापी आम्ही मोर्चाचा या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे। आज जर पाहिला तर 1962 साली रतन खत्री नावाचा व्यक्ती मुंबईमध्ये मटका चालवतोय, आजपर्यंत त्यांचा मटका नंबर फुटला गेला नाही। या राज्यात सातत्याने TET आणि नीट पेपर फुटला जातो, हे कुठंतरी जाग आणण्याची ही वेळ आलेली आहे। अशा माणसाकडे जर आपण पेपर सुपूर्द केला, अत्यंत चांगल्या प्रकारे पेपर घेतला जाईल आणि म्हणून आमची हक आहे की 90 ऐवजी 50 मार्काचा पेपर घेतला पाहिजे, काठीण्य पातळी त्याची कमी केली पाहिजे। जर तुम्ही घेणार नसाल, आमच्यासारख्या आमदार खासदारांना आमदार पात्रता परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे। आम्हाला परीक्षा असेल तर तुम्हाला का परीक्षा नाही? दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जुनी पेन्शन आज आमच्या शिक्षक बांधव 1 नोव्हेंबर 2005 पासून सातत्यानं 25 वर्षापासून लढा दिला जातोय। आमदार एकदा आमदार झाला, शपथविधी घेतली गेली तर त्यांना 50,000हून जास्त पेन्शन मिळाला जातोय। दुसऱ्यांदा आमदार झाला तर त्या आमदाराच्या पेन्शनमध्ये वाढ होतोय। शिक्षक 30-35 वर्ष काम करून सुद्धा त्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळाला जात नाही। म्हणून आमदार पेन्शन घेत असाल तर आम्हाला पेन्शन द्या। जर तुमचाही पेन्शन रद्द झाला पाहिजे, तुम्ही जर घेणार असाल तर आमची पेन्शन योजना लागू करा, नाहीतर तुम्हाला खुर्ची खाली केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। किती शिक्षक आणि या मोर्चामध्ये जवळपास 10,000हून जास्त शिक्षक संख्या इथून मोर्चाला जिल्हा परिषद पर्यंत मोर्चाचं आयोजन 1 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। आता सध्याला किती जण आलेले? आता जवळपास 500 लोक इकडे तिकडे थांबून आहे। तुमचं पुढचं नियोजन काय आहे? आज मोर्चाचा जर दखल घेतला गेला नाही शासन, आज राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा हाक दिली गेली आहे समन्वय समितीच्या माध्यमातून। विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे? विद्यार्थ्यांचा एका दिवसानं कुठलाही परिणाम होणार नाही आहे, कारण आमचा सातत्यानं 8 वर्षापासून आम्हाला BOलाचं काम देऊन बाहेर ठेवला जातोय। एक शिक्षक समान करण्या नावाखाली कमी पदं भरली गेले, 200 शिक्षक कमी दिला असताना आम्ही वर्ग अध्यापन करून चांगला दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा मानस असताना या प्रशासन शासनाने आमच्या जिल्हा परिषदची शाळा ओस पाडून
खाजगीकरणाला ऊत आणण्याचा हा कुटील डाव ह्या शासनकर्त्यांचा आहे.